तर नमस्कार मित्रांनो, माहिती आहे मला खूप दिवसानंतर व्हिडिओ अथवा तुम्ही बोलू शकता खूप महिन्यानंतर आजचा हा व्हिडिओ येतो आहे. तर काम पण तसंच आहे आणि कारण पण तसंच आहे. तुम्ही थंबनेल आणि टायटल बघितलंच असेल. आणि खूप दिवसानंतर आपल्या छोट्या मोठ्या राईड खूप झाल्या गेल्या 2 महिन्यामध्ये, पण मी काय टाकला नाही व्हिडिओ. आता हा वाला व्हिडिओ टाकतो आहे आणि आता आपण चाललो आहे मित्रांनो KTM गोरेगाव सर्व्हिस सेंटरला. तर कसं काय मित्रांनो, मी प्रथमेश पाटील स्वागत करतो तुमच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या गाडीचं एक छोटंसं काम आहे ते तुम्हाला दाखवतोच. आता काय काम आहे ते तर तुम्ही कंटिन्यू राहा. तर व्हिडिओ चालू करूया. तर इकडे बघू शकता तुम्ही आपली ऑस्कीमध्ये एक छोटंसं काम आहे. तर तुम्ही बघू शकता टँकवरती जर तुम्ही बघाल तर टँकवरती ॲक्च्युली पावसाळ्यामध्ये असे छोटे छोटे डॉट्स आलेले. तर आता आपली गाडीची थर्ड सर्व्हिसिंग झाली तेव्हा मी गाडी दाखवलेली KTM सर्व्हिस सेंटरला. तर ते बोलले काहीच प्रॉब्लेम नाही, गाडी वॉरंटीमध्ये आपली 5 वर्ष, तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता हे छोटे छोटे डाग आलेले आहेत. तर ते टाकी आता आपल्याला पूर्ण रिप्लेस करून देणार आहेत फ्री ऑफ कॉस्ट. तर आता आपण चाललो आहे. जर तुम्ही बघू शकता बाकी तर आपली गाडी एकदम ओके आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त तर डॉट्स आलेले त्यामुळे मला असं वाटलं की विचारावं. तर मी जस्ट KTM सर्व्हिस सेंटरला गेलो आणि विचारलं. तर ते बोलले की आपण देऊ करून, तू ये. तर जसं की तुम्हाला बोललो ते तुम्ही बघितलं असेल ते डॉट्स, तर ते आता आपण टेस्ट करायला चाललो आहे गोरेगाव सर्व्हिस सेंटरला. तर आता कसं काय असणार आहे, काय प्रोसेस असणार आहे सगळं दाखवतो तुम्हाला. आता वेदांतला पिक करतो एरियामधनं आणि आता आम्ही दोघं जातो डायरेक्ट गोरेगाव सर्व्हिस सेंटरला. तिकडेच जाऊन भेटतो तुम्हाला. तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू. मित्रांनो आता पोचलो आपण फायनली KTM सर्व्हिस सेंटरला आणि गाडी आत्ता जस्ट दिली आतमध्ये. आत्ता वाजले सकाळचे 10. आज संडे. आता आपलं टाकीचं काम होणार आहे आणि तसं काय काम होणार आहे तुम्हाला आधीची टाकी दाखवलीच आणि आता नंतरची आपली नवीन टाकी आता बसणार आहे. त्याच्यानंतर कसं काय असणार आहे आणि काय कॉस्ट होईल की नाही होणार ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेलच. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. गोरेगाव सर्व्हिस सेंटर आपलं इकडे जवळच आहे घरापासून आणि आपली गाडी इथेच सर्व्हिस होते गोरेगाव सर्व्हिस सेंटरला, कारण का ते आपल्या खूप जवळ आहे. तर स्टाफ ते इकडचा खूप चांगला आहे, त्यांनीच मला सजेस्ट केलं आणि मला तर ॲक्च्युली माहिती पण नव्हतं की ते असं क्लेम होऊ शकतं. तर ते आता त्यांनी करून देतात आहेत. तर बघूया आता प्रोसेस चालू आहे. आतमध्ये गाडी घेतली आहे जस्ट आता आतमध्ये. बघूया आता किती वेळात आपल्याला गाडी ते करून देतात आहेत. पाऊण तासातच त्यांनी आपलं काम करून दिलं KTMमध्ये आणि कुठलाच कॉस्ट घेतला नाही, कारण का आपलं टँक वॉरंटीमध्ये होता. जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोललो. आता तुम्हाला दाखवतो टँकचं काम कसं झालं. तर तुम्ही बघू शकता त्यांनी पूर्ण असं आपल्याला टँक रिप्लेस करून दिलं आहे. आता जे इकडे आपले डाग होते म्हणजे आपला आधी जुना टँक होता, तुम्हाला मगाशी मी दाखवलेलं की आपला जो जुना टँक होता त्याच्यामध्ये डाग होता. आता पूर्ण नवीन टँक लावून दिला त्यांनी, पूर्ण कंप्लीट न्यू. आता परत आपली गाडी एकदम ओके झाली आहे. तर तुम्ही बघू शकता आता गाडी तर काम तर आता व्यवस्थित झालं आहे. तर तुम्ही आता पूर्ण नवीन टँक आपला बघू शकता. तर आता जाऊया घरी. तर मित्रांनो फायनली तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, आपल्या गाडीचं काम तर पूर्ण डन झालं आहे आणि आता आपण जस्ट घरी आलो. तर आता व्हिडिओ कंटिन्यू येतील. आता कुठल्याही राईड होतील त्याचा मी व्हिडिओ टाकेनच या चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा